माणूस जगाची प्रत्येक फसवणूक सहन करतो आणि कदाचित तो विसरतोही, परंतु आपल्या प्रियजनांची फसवणूक आपल्याला आयुष्यभर आठवते. विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांचा स्वतःपेक्षा जास्त आदर करता आणि त्यांच्यावर विश्वास ठेवता, पण ते तुमच्या नात्याचा नावाखाली गैरवापर करतात, तुमची फसवणूक करतात आणि जेव्हा सत्य तुमच्या समोर येते तेव्हा तुम्हाला खूपच वाईट वाटते आणि हे दुःख आयुष्यभर टिकते. मी माझ्या आयुष्यात माझ्या प्रियजनांकडून असाच विश्वासघात अनुभवला होता. त्याची आठवण आल्यावर मला आत्तासुद्धा दुःख होते. आज घरी आल्यावर मी सर्वप्रथम आईकडे गेलो आणि तिचे आशीर्वाद घेतले. घरी आल्यावर प्रथम आईकडे जाणे, तिच्या चरणांना स्पर्श करणे, आशीर्वाद घेणे ही माझी सवयच होती. माझ्या आईने माझ्यावर खूप प्रेम केले आणि तिने मला तिच्याजवळ बसून माझी तब्येत विचारू लागली. बोलता बोलता ती मला सल्ला देऊ लागली, जो ती रोजच द्यायची. ती म्हणाली, तुझ्या पत्नीला त्रास देऊ नकोस, तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नकोस. ती अजूनही निरागस आणि तरुण आहे. तिला हे नाते समजून घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. बाकी तुला समजले असेलच मला काय म्हणायचे आहे. बघ, ती अजून खूप लहान आहे. या नात्याचे दुःख तिला सहन होत नाही. आईचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले. आता रोजच्या रोज आईकडून या गोष्टी ऐकून मला लाज वाटायची. मी तरुण होतो, मला सर्व काही समजत होते. मला माहीत नाही माझ्या आईला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, तिला काय हवे होते ते मला आजपर्यंत समजले नाही. तिने आधीच माझ्या एका लहान मुलीशी लग्न लावून दिले होते. आमचे लग्न झाल्यापासून माझी आई रोज माझ्याकडे एकच सल्ला घेऊन बसायची, बायकोशी जवळीक साधू नकोस, तिच्याशी संबंध ठेवू नकोस, तिला थोडा वेळ दे. ती पूर्ण तरुण झाल्यावरच तिला वैवाहिक नात्याची ओढ लागेल. हे नातं टिकवण्यासाठी ती अजून खूप लहान आहे. मला माझ्या आईचे हे शब्द खूप विचित्र वाटले. ज्या मुलीशी माझे लग्न झाले होते तिच्या कुटुंबियांनीच तिला निरोप दिला होता. माझ्या आईला तिच्यामध्ये एवढा निरागसपणा काय दिसला की जणू ती काही वर्षांची आहे. नेहमीप्रमाणे मी मान खाली घालून बसलो आणि काही वेळाने माझ्या खोलीत आलो. तेव्हा माझी पत्नी डोके टेकून खोलीबाहेर गेली. मला चिडचिड होऊ लागली होती. तिचे माझ्याशी कायदेशीर संबंध होते. मी तिचा नवरा होतो. तिच्यासाठी मी अनोळखी नव्हतो, पण ती मला नेहमी टाळायची. मी खोलीत येताच ती खोलीबाहेर जायची, परंतु इतकीही तरुण नाही की तिला वैवाहिक नातेसंबंध सुरू करण्यासाठी वेळ हवा असल्यास ती माझ्यासोबत बसू शकणार नाही आणि संभाषण करू शकणार नाही. म्हणून मी तिला तो वेळ द्यायला तयार होतो, पण ती माझ्याशी बोलतच नव्हती. माझी पत्नी, जिचे नाव सुनेना होते, ती 17 वर्षाची होती आणि मी 26 वर्षाचा होतो. मी सहमत आहे की ती लहान होती, पण मला कल्पना नव्हती की तिला दुखापत झाली आहे. माझी पत्नी असूनही तिने स्वतःला माझ्यापासून लपवून ठेवले. मला आईचा राग यायला लागला. हे सर्व माझ्या आईमुळे घडले होते. तिच्या रोजच्या वारंवार होणाऱ्या उपदेशामुळे माझ्या बायकोचे मनही बिघडले होते आणि आईच्या सांगण्यावरून तिने स्वतःला नेहमी माझ्यापासून लपवून ठेवले होते. कधी कधी मला वाटते की बाकी सुनेना ही खूप निरागस मुलगी आहे, जिला या गोष्टी माहीत नाहीत. मी बळजबरीने तिला त्रास देण्याचा प्रयत्नही केला नाही. ती पण मला खूप घाबरायची. आम्ही रात्री एकाच खोलीत झोपायचो आणि माझ्या बायकोला एवढे जवळ पाहून कधी कधी मला रात्री झोप येत नव्हती, पण आईच्या शब्दामुळे मी मजबूर होतो. मी तिला स्पर्शही करू शकत नव्हतो. माझ्या आईच्या सल्ल्यानुसार पत्नीला 18 वर्षांची होईपर्यंत आणखी 1 वर्ष द्या आणि नंतर तिच्याशी संबंध ठेवू शकतो. पण एक गोष्ट मात्र समजत नव्हती, मी तिच्याशी संबंध ठेवू शकत नसताना माझ्या आईने माझे तिच्याशी लग्न का केले. तिने अजून काही वर्ष वाट पाहिली असती आणि मग लग्न केले असते. मला ही लग्नाची पहिली रात्र आठवली. त्याच आईने मला खोलीत बोलवले. मी आईच्या खोलीत गेल्यावर तिने मला तिच्याजवळ बसवले आणि बायकोची लग्नाची भेट मला दाखवली. ती म्हणाली, हा एक ट्रस्ट आहे, तो मी सुरक्षितपणे ठेवीत आहे. आता देण्याची वेळ नाही. तुझी बायको अजून खूप लहान आहे, तिला थोडा वेळ दिला पाहिजे, जेणेकरून ती या नात्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होईल. मग मी आश्चर्याने आईकडे पाहिलं. आईच्या इच्छेनुसार माझे लग्न झाले होते आणि या रात्री माझ्या मनात खूप स्वप्ने होती. माझे हृदय माझ्या पत्नीच्या सहवासासाठी खूप हताश झाले होते आणि माझ्या आईने माझ्या सर्व इच्छा मोडल्या होत्या. नशिबाने माझ्या चेहऱ्यावर काळजी पाहून आई मला काळजी करू नकोस असे सांगू लागली. फक्त काही काळासाठी तिला हे नाते कधीच समजते, ही बाब आहे, पण तिच्याशी आत्ताच काही नाते ठेवू नकोस. काही वाईट झाले
तर जगाला मी काय दाखवू. मला माझ्या आईबद्दल बोलायचे आहे, पण आश्चर्य वाटले होते की आपल्या तरुण मुलाचे लग्न झाल्यावर ती किती विचित्र गोष्टी सांगत होती. मी तरुण होतो, मलाही भावना होत्या. स्वतःवर नियंत्रण कसे ठेवू. मी नाराजीने माझ्या आईकडे बघत होतो की जर माझी बायको अजून लहान होती आणि ती या नात्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार नव्हती, तर मग अशा मुलीचा समावेश माझ्या आयुष्यात का झाला. मुलीचा संसार संपला होता का. मला राग आला होता. मी लग्नाच्या वयात होतो. बायको मोठी होऊन तिला वेळ देण्याची वाट पाहणारा मी भोळा माणूस नव्हतो. आईने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, माझी मजबुरी होती, लग्न घाईतच करायचे होते. मुलगी खूप गोड आणि निरागस आहे, पण ती अनाथ आहे. तिच्या भावाला लवकरात लवकर त्यांचा जीव वाचवायचा होता. तिच्यासाठी एक विवाहित वृद्ध माणूस नातेसंबंध शोधत होता. मग तिच्या भावाने तिचे नशीब उद्ध्वस्त केले असते. त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केले. हे सत्य कळाल्यावर मी शांत झालो. माझी आई प्रेमाने म्हणाली, मला आशा आहे की तू माझी म्हणणे पाळशील. तुझ्या बायकोला आता काही बोलू नकोस, तिच्यापासून दूर राहा. त्यावेळी मुलगी खूप घाबरलेली होती. आईच्या अशा शब्दांचा मला राग आला, पण मी ते सहन केले. एखाद्या लहान मुलीला दुखावत असल्यासारखे मला वाटू लागले. पण जेव्हा मी खोलीत गेलो आणि माझ्या पत्नीला पाहिले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. तिचे सौंदर्य आणि नाजूकपणा मला तिच्याकडे आकर्षित करत होता. ती खूप सुंदर मुलगी होती. तिला पाहून माझे मन लाजेने भरून आले. वयाने लहान असूनही तिची तब्येत नक्कीच पाहण्याजोगी होती. म्हणूनच ती मला चांगली जमली. माझ्या आईच्या बोलण्यावर मी जेमतेम नियंत्रण ठेवले होते, नाहीतर सुनैनाचा उष्णता मला वेड लावत होती. मी तिच्याजवळ बसलो. ती खूपच घाबरलेली होती, हे मात्र खरं. मी म्हणालो, काळजी करू नकोस, मी तुला इजा करणार नाही. तुला माझ्यापासून घाबरण्याचे काहीच कारण नाही. ती खूपच थंड पडत होती. मलाही माझ्या हातातील थरथर जाणवत होती. तिच्या गुलाबी डोळ्यात अश्रू चमकत होते. भीतीमुळे गुलाबी रंग अजून पांढरा झाला होता. मी म्हणालो, सुनैना, तुला इतकी घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी तुला कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करणार नाही. मी पण विचार करत होतो की ती मला बघून इतकी का घाबरली होती. मी काही वाईट माणूस नव्हतो. ती जर सुंदर होती तर मी पण खूप सुंदर होतो. माझे वय जास्त नव्हते. मग तिला घाबरण्याचे काय कारण होते. मला लवकरच नोकरी लागली आणि माझ्या आईने माझे अचानक लग्न केले. अचानक झालेल्या लग्नाचा मला धक्का बसला. माझा धाकटा भाऊ अमेरिकेत शिकायला राहत होता आणि मला आश्चर्य वाटले की माझ्या आईनेही त्याची वाट पाहिली नाही. त्या दिवसात माझी लग्नाची तयारी सुरू असताना त्याचे पेपर सुरू होते. मी माझ्या भावाला फोन करून माफी मागितली. तो अगदी शांतपणे म्हणाला, मी येऊ शकलो नाही. वैवाहिक जीवनाचा आनंद घे. संपूर्ण महिना माझ्यासाठी खूप व्यस्त असेल. तू लग्न कर आणि तुझे आयुष्य एन्जॉय कर. माझी वाट पाहण्यासाठी माझ्या भावावर खूप प्रेम होते. माझ्या लग्नाच्या निमित्ताने माझ्या भावाची अनुपस्थिती मला खूप जाणवत होती, पण माझ्या भावाला अजिबात त्रास झाला नाही. लग्न सुरळीत पार पडले. मलाही काही अडचण आली नाही. पण आता माझ्या आईचे वागणे आणि माझी बायको माझ्यापासून लपून बसलेली आणि माझी आई मला नेहमी बायकोला हात लावू नकोस असा सल्ला देते. मी समजू शकलो नाही. माझी आई मला माझ्या पत्नीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा सल्ला द्यायची, पण त्याच वेळी ती मला तिच्याजवळ जाऊ नकोस, ती लहान आहे, तिला काही समजत नाही असे सांगितले. पण हेही सत्य होते की माझी बायको एवढी लहान नव्हती. ती एक चांगली तरुण मुलगी होती. ती माझ्या खोलीत झोपायला तयार व्हायची, माझ्या खोलीत राहायची. ना तिच्या आईच्या घरी जाई ना तिच्या मैत्रिणीच्या घरी. तिने फक्त मला माझा हक्क दिला नाही. मी माझ्या बायकोकडे नेहमी नसती नजर टाकायचो. आईचा सल्ला सतत माझ्या मनात येत राहिला. काही वेळ निघून गेला. हे उघड होते की मी देखील तरुण होतो आणि माझ्या भावना मला स्वस्थ बसू देत नव्हत्या. माझी पत्नी माझ्या पलंगावर एका जागेवर झोपायची. मी रात्रभर झोपू शकत नव्हतो. मला सगळं विसरून सुनैनाला मिठीत घ्यायचे होते, पण मग आईचे बोलणे मी टाळू शकलो नाही. तिला कळले तर तिच्या नजरेत माझा आदर काय उरेल असा विचार करून मी स्वतःला थांबवत होतो. हे असे कोणते लग्न होते ज्यात पत्नीपासून अंतर राखावे लागते. ऑफिसमधून काम करावे असेही वाटत नव्हते. मला आयुष्यात फक्त शांतता हवी होती. माझी इच्छा आहे की मी थकलो की घरी आल्यावर माझ्या पत्नीने हसतमुखाने माझे स्वागत करावे. रात्री जेव्हा मी थकलेला झोपायला जातो तेव्हा माझा सगळा थकवा तिच्या मिठीत विसरून जावा असे वाटते. ती जेव्हा तयार होते तेव्हा मी तिची स्तुती करावी. तिला मी गजरे बांगड्या आणाव्यात. पण इथे आमच्यात असे काही नाते नव्हते.
मी चुकूनही माझ्या बायकोसाठी भेटवस्तू आणली किंवा तिची स्तुती केली तरी ती घाबरून जायची, जणू मी मोठा गुन्हा केला आहे. त्या सुंदर चेहऱ्यावर भीती पसरली होती आणि ती लगेच माझ्यापासून दूर पळत होती. मला या सगळ्यांचे वाईट वाटले. कंटाळून आणि पराभूत होऊन मी सुनैनाकडे बघणे सोडले. पण इच्छा असूनही मी तिच्याकडे दुर्लक्ष करू शकलो नाही. आम्ही एकाच खोलीत राहायचो, एकाच बेडवर झोपायचो. हे सर्व माझ्यासाठी खरंच खूप कठीण होते. सुनैना अशी मुलगी होती जिला पाहून चांगल्या मुलांचा स्वाभिमान डगमगावा. मी अजूनही तिचा नवरा होतो. ती एक सुंदर नाजूक मुलगी होती आणि जेव्हा ती तयार उभी राहायची तेव्हा मला तिच्यावरून नजर हटवणे कठीण व्हायचे. आई म्हणाली, विनय हे काय वागणे आहे? मला दिसले की तू सुनैनाकडे अधिक गंभीर नजरेने पाहू लागला आहेस. तू माझा सल्ला विसरलास का? आईचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. माझ्या आईने माझा जीव वाचवला होता, तर तू माझे लग्न का केलेस? आणि तुला तिला वेगळे ठेवायचे आहे तर तू तिला तुझ्या खोलीत अलगद झोपव, माझ्या खोलीत पाठवू नकोस. मला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. माझी आई पण विचित्र गोष्टी करायची. मी तिला पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. मी ऑफिसमधून थकलेल्या आल्यावर ती किचनमध्ये व्यस्त असायची आणि जेवण करून रूममध्ये गेल्यावर तिची एक झलक पाहण्यासाठी तासन तास वाट पाहायचो, पण ती खोलीत येत नव्हती. मी दमून तिची वाट पाहायचो. मला झोप लागली की ती शांतपणे आत यायची. एके दिवशी मी उठलो आणि तिचे चुंबन घेतले. माझ्या या कृतीने तिला धक्का बसला. जे काय घडले ते अचानक घडले आणि माझ्या छोट्याशा कृतीने ती किंचाळू लागली. ती ओरडून माझ्या कृतीबद्दल हजार गोष्टी सांगू लागली. ती म्हणू लागली की तुला लाज वाटत नाही, मी तुला वेडा समजते. आईने मला सांगितले की ती लहान आहे, तिला थोडा वेळ दे, पण तुला तुझ्या तारुण्यावर ताबा नाहीस. यावेळेस मलाही राग आला. मी म्हणालो, आई, जर तुला माझी आणि सुनैनाची भेट करून द्यायची नव्हती तर तू माझे लग्न का केले? माझ्या पत्नीच्या जवळ असणे ही एक नैसर्गिक इच्छा आहे जी माझ्यातही जागृत होते. मी काही चूक केलेली नाही. पती पत्नीमधील अशा प्रकारचे ढवळाढवळ चुकीचे आहे का हे माझ्या आईला माहीत नव्हते. त्या गोष्टीचा मला राग येऊ लागला, पण इच्छा असूनही मी आईला उत्तर देऊ शकलो नाही. पण आज माझा संयम सुटला होता. मी रागाने टेरेसवर गेलो. त्या रात्री माझी आई माझ्या खोलीत सुनैनाच्या शेजारी झोपली. सुनैना रडत होती आणि तिने तिला शांत करण्याचा भरपूर प्रयत्न केला. मी छतावर गेलो होतो. माझ्या आईमुळे मी माझ्या पत्नीकडून माझे हक्क घेऊ शकलो नाही किंवा सुनैनाला तिला पाहिजे ते प्रेम देऊ शकलो नाही. त्याचा प्रयत्न केला तर ती रडू लागायची. सुनैनाचा काय प्रॉब्लेम होता माहीत नाही. आजपर्यंत ती माझ्याशी बोललीही नव्हती. मी तिच्या मनातील भीती बाहेर काढू शकेन असाच वेळ जात होता आणि दिवसेंदिवस माझी पत्नी सुनैना अधिकच मला सुंदर वाटू लागली होती. सुनैनाचे माझ्या बहिणीशी चांगली मैत्री झाली होती. त्या इकडून तिकडे फिरत होत्या, हसत हसत रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करत होत्या आणि माझे मन तिला पाहण्यासाठी तगमगलं होतं. पण तिला माझे अजिबात सुद्धा भान नव्हते. कालांतराने तिची माझ्याबद्दलची भीती संपली होती, पण आता ती माझ्याबद्दल बेफिकर राहायला लागली होती. तिलाही आता कळून चुकले होते की माझी आई आपल्याला संबंध ठेवण्यासाठी रोखत होती, मला तिच्याजवळ जाऊ देणार नाही. माझ्या आईच्या स्थितीवर माझा विश्वास बसत नव्हता. एकदा तिने मला झोपलेले ऐकले. ती खोलीत आली आणि झोपायला बेडवर पडली. त्या क्षणी मी लाईट ऑन केली. मला जागे झालेले पाहून ती घाबरून उठली. मी सुनैनाला म्हणालो की मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे, पण ती म्हणाली, मला तुझ्याशी काही बोलायचे नाही, प्लीज झोप, मला पण झोपायचे आहे. मी तुला सांगितले पण मला झोप येत नाही. आमच्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत आणि मी तुझ्याशी 2 मिनिटे नीट बोलू शकलो नाही. ठीक आहे, आम्ही आता विवाहित नातेसंबंध सुरू करणार, परंतु किमान आपण बोलू शकतो. तू माझ्याशी मैत्री करू शकते ना? मी काय बोललो ते तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, पण आश्चर्य नक्की होते. मी तिच्या थोडे जवळ गेल्यावर ती माझ्यापासून दूर जाऊन बसली. ती म्हणाली, ऐक, तू मला एवढी का घाबरतेस? माझ्या या मुद्द्यावर ती काहीच बोलली नाही. ती म्हणू लागली, प्लीज माझ्यापासून दूर राहा, माझ्याजवळ येऊ नकोस. मी म्हणालो, पण कारण काय आहे? तुझे मन माझ्या सहवासासाठी तगमगत असेल. माहितीप्रमाणे मुले जोडीदाराच्या सहवासासाठी हताश पडलेले असतात, तसे मुली नाहीत का? आपल्या जोडीदाराच्या खुशीत झोपण्याची इच्छा असते, तुझी इच्छा नाही का? माझ्याकडून अशा गोष्टी ऐकून ती शरमेने लाल झाली. तिचे गाल गुलाबी होऊ लागले आणि तिने पटकन खाली पाहिले. संधी योग्य असे समजून मी तिचा हात धरला. मी सुनैनाला म्हणालो, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कोणत्याही प्रकारचे दुखवणार नाही. हळूहळू मी तिच्या जवळ जाऊ लागलो. माझी संगत मिळाल्यावर ती पण विरघळू लागली, पण माझ्या खोडसाळपणा आणखी पुढे जाण्याआधीच माझ्या दारावर जोरात धाप पडली. माझा रंग खराब करणारी माझ्या आईशिवाय दुसरी कोण असेल हे मला माहीत होतं.
मी दार उघडला तर माझी आई दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर राग होता. ती म्हणाली, तुझ्या रूमचं लाईट अजून का लावला आहे आणि तू अजून झोपला का नाही, आणि तुझ्या रूममधून बोलण्याचे आवाज येत होते म्हणून मी तुझ्या रूमचा दरवाजा ठोठावला. मग त्यानंतर ती सुनेनाला म्हणाली, सुनेना तू पण जागी आहेस आणि तुम्ही दोघे एकमेकांना काय बोलत होता. मी म्हणालो, आई मी तुझा सल्ला विसरलो नाही, पण तू रात्री अशा प्रकारे माझ्या खोलीत यायला नको होतं. पण आईने मला रागाने थोबाडीत मारलं. ती म्हणाली, तू गप्प बस. मग ती सुनेना जवळ आली आणि म्हणाली, शांतपणे झोप आणि माझ्याकडे काही तक्रार आली तर लक्षात ठेव. जर मी असे काही ऐकले तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. असे बोलून ती खोलीत निघून गेली आणि सुनेना तिची उशी उचलून सोफ्यावर पडली. मी जड अंतकरणाने तिथे बसलो. शेवटी माझ्या आईला काय त्रास झाला मी समजू शकलो नाही. आता माझ्या आईने मला सुनेनाबाबत बाहेर जाण्यावर सुद्धा बंदी घातली होती. ती म्हणाली, सुनेना खूप लहान आहे आणि तू इतका देखणा तरुण आहेस. एवढा तरुण आणि धडधाकड मुलांचे लग्न इतक्या लहान मुलीशी करण्याबाबत लोक बोलते. लोकांनी मला गोष्टी सांगाव्या असं मला वाटत नाही. त्यामुळे सुनेनासोबत कुठेही बाहेर जाऊ नकोस. आईचे म्हणणे ऐकून सुनेना आईशी सहमत होऊ लागली. ती पण जिद्दी असायची आणि माझ्यासोबत कुठेही यायची नाही. आता तर माझे मित्रही माझी चेष्टा करू लागले की तू तुझ्या बायकोच्या तालावर नाचायला लागला आहेस. तिला आपल्यासोबत फिरून घेऊन जाण्याची सुद्धा हिंमतही करू नाही. एके दिवशी मला राग आला आणि सुनेनाला म्हणालो, आज तू तयार हो, मी तुला माझ्या मित्राच्या घरी घेऊन जातो. माझा मित्र बऱ्याच दिवसापासून आम्हाला त्याच्या घरी पार्टीसाठी आमंत्रित करत आहे. आज मी कोणतीही गोष्ट तुझी ऐकणार नाही. तिला सांगितले व मी स्वतः आंघोळीला गेलो. पण परत आलो तेव्हा ती खोलीतून गायब होती. मी रागाने बाहेर आलो तेव्हा सुनेना माझ्या आईसोबत दुसऱ्या खोलीत होती. ती अस्वस्थ होऊन बसली होती आणि आई रागाने अनेक गोष्ट सांगत होती. मी समोर गेल्यावर आईने मला हाक मारली आणि रागाने टक लावून म्हणाले, मी तुला किती वेळा समजावू, अशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नकोस. ती अजूनही निरागस बालक आहे. याप्रमाणे अनोळखी लोकांच्या घरी एकटी गेल्यावर तिला काळजी वाटेल. आता मला सुनेनाचा राग यायला लागला होता. आईला सांगण्यासंदर्भात मी म्हणालो, ऐक तू पण एक धन्य आहेस. आईला हे सगळं सांगायची काय गरज होती. तू शांतपणे तयार व्हायचे सोडून हे काय केले. न करता मी म्हणालो, आई सुनेना माझी पत्नी आहे आणि मी तिला एकटी सोडणार नाही. मला तिच्यासोबत कोणतीही अडचण येणार नाही आणि माझ्यासोबत जाऊन तिलाही कोणतीही अडचण येणार नाही. अमित माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याला नकार देऊ शकत नाही. माझा राग समजून आई थोडीशी नरमली आणि प्रेमाने म्हणाली, बेटा तू हुशार आहे, समजून करण्याचा प्रयत्न कर. माझ्या मजबुरीतून मी सुनेनाचे तुझ्याशी लग्न केले, पण तुला बायको आहे हे तू कधीच विसरून जावे असे मला वाटत नाही. वेळेवर धीर धरू शकत नाही मी. काही गोष्टी ही काही मोठी गोष्ट नाही. मी आईकडे पाहिले, तिच्या बोलण्यावर थक्क झालो. माझी आई तिच्या मुलाला स्वतः लग्न करत होती आणि त्याच्या स्वतःला बॅचलर समजायला सांगत होती. मी खूप निराश झालो. मी कुटुंबातील पहिला मोठा मुलगा होतो. माझ्या आईने मला नेहमी इतर मुलांच्या मागे ठेवले आणि माझ्या सर्व गोष्टी माझ्या लहान बहीण आणि भावांना दिल्या. मला इतके कधीच वाईट वाटले नव्हते. मी माझ्या आईचा खूप आदर केला. माझ्या बहिणी आणि भावामध्ये मी माझ्या आईचे सर्वात जास्त ऐकायचो. मी तिचा आदर करायचो. पण माझ्याकडे लक्ष आणि प्रेम देण्यापेक्षा माझी आई इतर मुलांचे लाड करू लागली. लग्नाआधी मला या गोष्टी कळत नव्हत्या आणि अनेकदा असाच विचार करायचो, कदाचित माझ्या आईचा स्वभाव असा असेल आणि मी मोठा आहे त्यामुळे मी या गोष्टीचा विचार करू नये. पण लग्नानंतर माझ्या आईचे माझ्याबद्दलचे वागणे बदलू लागले. यावेळेसही मी निराश झालो. माझ्या आईला सांगू लागलो की मी कोणतीही हतबलता दाखवत नाही. मी माझ्या पत्नीला वेळ देत आहे आणि तिला समजून घेण्याचे प्रयत्न करत आहे आणि जितकी ती माझ्यासोबत राहील तर तिची भीती बरोबरच कमी होईल. ती पण माझ्यासोबत खुलली नाही. जर आपण भेटलो तर ती आपल्या वैवाहिक नात्याची चांगली सुरुवात होईल आणि मी तिला विसरू शकेल असे मी मानू शकतो. पण माझे लग्न झाले आहे हे माझे मित्र विसरले नाहीत. त्याने मला सुनेनाला त्याच्या घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले आहे. मी वारंवार नकार देऊन कंटाळलो आहे आणि अमित माझा खूप चांगला मित्र आहे आणि आता अमितला माझा राग यायला लागला आहे. त्याला वाटते की मी मुद्दाम सुनेनाला त्याच्या घरी घेऊन जाऊ इच्छित नाही. मी तिला त्याच्या घरी घेऊन गेलो तर काय अडचण आहे. मी तिचा नवरा आहे. मी तिला कोणतीही इजा करणार नाही आणि तिला माझ्यापासून काय धोका होऊ शकतो. मला आश्चर्य वाटले की माझी आई एवढ्या छोट्या गोष्टीवर का बडबड करते. सुरुवातीला मला असेही वाटले की माझ्या लहान वयामुळे आईने सावधगिरीचा सल्ला दिला आहे. पण आता आईच्या अशा शब्दावर मला धक्का बसू लागला. मी रागाने माझ्या खोलीत गेलो. मला खूप वाईट वाटत होतं. मी माझ्या वडिलांना अगदी लहान वयात गमावले, पण आमच्या कुटुंबाची जमीन आणि मालमत्ता असल्याने आम्ही कधीच अडचणीत नव्हतो. मी माझ्या वडिलांचा सर्वात लाडका मुलगा होतो, पण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी एकटा पडलो.
माझे वडील जेव्हा गेले तेव्हा मी फक्त 6-7 वर्षांचा होतो. मला नेहमी वाटायचं की माझ्या आईला इतर बहिणी आणि भावांवर जास्त प्रेम आहे. आणि जेव्हा मी तक्रार करायचो तेव्हा ती मला सांगायची की तू मोठा आहेस, तुझी भावंडे लहान आहेस आणि वडिलांची अनुपस्थिती जास्त जाणवते. मी रडत रडत गप्प राहायचो आणि माझी आई माझ्या लहान बहीण भावामध्ये व्यस्त राहायची. पण जसजसा मी मोठा होत गेलो तसतसे ती मला शब्द स्पष्टपणे जाणवू लागले. माझ्या आईने माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि माझ्या लहान बहीण आणि भावाकडे खूप लक्ष दिले. लहानपणी मलाही थोडासा रंग सावळा होता, कारण माझ्या वडिलांचा रंग सावळा होता, पण माझी आई गोरी होती. जसजसा मोठा होत गेलो तसतशी माझी तब्येत आणि रंगही सुधारत गेला. मी एक अतिशय देखणा तरुण म्हणून मोठा झालो. माझे पूर्णपणे रंग अंग गोरे होते. जरी मला कोणी पाहिले तरी कोणीही मला कमी सुंदर म्हणू शकत नाही. परंतु माझ्या बहीण आणि भावांसमोर माझा रंग थोडा गडद दिसत होता आणि या न्यूनगंडामुळे मी स्वतःला माझ्या कोशात बंद करून एकांतात जगू लागलो. माझ्या बहिणी आणि भावापेक्षा कोणाशीही जमले नाही. मला वाटू लागले की माझ्या आईला सुद्धा मी आवडत नाही. भारतात राहिलो आणि शिकलो तर माझ्या धाकट्या भावाला माझ्या आईने लहान वयात अमेरिकेत शिकायला पाठवले होते. त्यावेळेसही माझ्यावर अन्याय झाला, पण आईने मला प्रेमाने समजावून सांगितले की तू मोठा आहेस आणि घराला तुझी गरज आहे. तुझी बहीण लहान आहे, घरात एक पुरुष असणे आवश्यक आहे. तो लहान आहे, त्यावर कोणतीही जबाबदार नाही, म्हणून बाहेर पाठवले आहे. मीही मोठा आहे आणि माझी घरी गरज आहे. या विचाराने मी गप्प बसलो, पण आईची वागणूक दिवसेंदिवस खराब होत गेली. लग्नानंतर आई विचित्र गोष्ट करू लागली. मलाही सुनैनाचा राग यायचा. मी तिचा नवरा होतो, माझ्यामुळे ती आमच्या घरी होती, पण ती नेहमी माझ्या आईच्या खुशीत बिझी असायची. एका पार्टीवरून माझी आई आणि सुनैना यांच्यात झालेल्या नाट्यामुळे माझी चिडचिड झाली होती. रागाने घर सोडले आणि माझ्या मित्राच्या घरी गेलो. माझा मित्र आश्चर्यचकित होऊ लागला. म्हणाला, तू वहिनीला का नाही आणले? या दृष्टीने आम्ही सर्व तयारी केली होती. मला लाज वाटत होती. मी त्याला सांगितले की सुनैनाची बरे नाही, म्हणून मी एकटाच आलो. माझा मित्र माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. त्याने मला बसवले आणि गंभीरपणे विचारले. मी त्याला टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण कदाचित त्यानेही माझ्या नजरेत सत्य वाचले होते की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो म्हणाला की तुझे लग्न सामान्य नाही हे मला कसे तरी समजले आहे. काही अडचणी येत आहेस, तू आनंदी दिसत नाही. माझ्या मित्राच्या प्रश्नावलीमुळे आता मी त्याचे शब्द नाकारू शकत नव्हतो. मी माझ्या वैवाहिक जीवनात खरंच आनंदी नव्हतो. हे लग्न आता माझ्यासाठी ओझं बनलं होतं. माझ्या मित्राच्या प्रश्नावलीमुळे राग माझ्या आत फुटला. मी त्याला माझ्या आईबद्दल आणि सुनैनाबद्दल सगळं सांगितलं. आईच्या अन्यायाने मी माझ्या बायकोपासून दुरावलो होतो. माझ्या मित्रालाही आश्चर्य वाटू लागले. तो म्हणाला की मला तुझ्या आईचे आश्चर्य वाटते आणि म्हणाला की आंटीला हे हवं आहे की तुझ्या बायकोला समज येऊच नये, उलट ती तिच्या सुनेला तुझ्यापासून दूर ठेवत आहे. मी शांतपणे ऐकत होतो. माझ्या आईबद्दल अशा गोष्टी कधी ऐकल्या नव्हत्या, पण आज मला तिचा राग येत होता. माझा मित्र म्हणाला, मला तुझी अवस्था बघून हसायला येते आणि रागही येतोय. तू पुरुष कसा आहे, तू तुझ्या बायकोवर ताबा ठेवू शकत नाही. माझा विश्वास बसत नाही की तू तिच्याशिवाय इतकी रात्री कसा राहू शकतो. तो हसला आणि म्हणाला, तू स्वतः म्हणतो की तुझी बायको तरुण आहे आणि तुला तुझ्या तरुण बायकोला सांभाळता आले नाही. मी अमितला विचारले की मला काहीतरी उपाय सांग, मी काय करू? माझी पत्नी स्वतः माझ्या कंपनीसाठी उत्सुक होईल आणि माझ्या जवळ येईल. माझे बोलणे ऐकून अमित विचारात पुढे आला आणि त्याचे लग्न झाले होते. मी म्हणालो, असा मार्ग शोध की सुनैना स्वतः माझ्यावर प्रेम करू शकेल आणि माझ्या जवळ येईल. पण तो विचित्र सल्ला देऊ लागला. त्याने जे सांगितले ते ऐकून मी खरंच घाबरलो. मी म्हणालो, नाही, मी ते करू शकत नाही. तू घाबरत राहिला तर तुझी बायको अशीच भाव खात राहील, असे तो मला म्हणत होता. तिचे लग्न झाले आहे, आता मूल नाही. तुझ्या आईच्या सांगण्यावर असे दिसते की तुला आयुष्यभर बॅचलर ठेवेल. मीही विचारात हरवून गेलो होतो. त्या दिवशी मी घरी पोचलो तेव्हा सुनैना खोलीत झोपली होती. तिकडे बघू लागलो. आता मला माझा राग आवरता येत नव्हता. आमच्या लग्नाला 3 महिने होणार होते. घरात वाईट परिस्थिती वाढली होती. ती मोठी मुलगी होती. लग्नानंतर ती दिवसेंदिवस सुधारू लागली. खोलीच्या अंधुक प्रकाशामध्ये तिचं सौंदर्य मला वेड्यात काढू लागलं. मी लगेच खोलीबाहेर पडलो आणि आईच्या खोलीत गेलो. आई फक्त माझीच वाट पाहत होती. तिने विचारले, कुठे गेला होतास? कधीपासून फोन केला होता? मी म्हणालो, मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. माझ्या मनात माझ्या मित्राचा प्लॅन चालू होता. आई चांगली होती. घरी बहीण भाऊ नव्हते. मी आईला विचारले, जेवली का? आई म्हणाली, हो, मी जेवले आहे. मी थांबू शकत नाही आणि तुझी बायको पण जेवून झोपली आहे. तिला झोपायची इतकी घाई होती की ती मला दूधही द्यायला विसरली. मी अजून झोपलो नव्हतो. मी पटकन उभा राहिलो. मी म्हणालो, मी दूध गरम करून देतो, तो औषध घे आणि आरामात झोप. आई मला आशीर्वाद देऊ लागली. माझ्या मित्राच्या योजनेनुसार मी दुधात झोपेचे औषध मिसळले आणि ते दूध आईला दिले. माझी आई गुदमरली आणि लवकर झोपी गेली, कारण दुधात औषध होते.
मी सहजतेने सुनैनाच्या खोलीकडे जवळ पोहोचलो. मला जागे झालेलं पाहून ती पूर्णपणे घाबरली. नेहमीप्रमाणे ती घाबरली, दूर जाऊ लागली. पटकन मम्मीजी मम्मीजी म्हणू लागली. पण मी पुढे जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि ती रडायला लागली. तरी काही उपयोग होत नव्हता, कारण माझी आई आधी झोपली होती. तिची हाक ऐकायला कोणी नव्हतं. हळूहळू मी तिच्याजवळ येऊ लागलो. मी म्हणालो, सुनैना, तू माझी बायको आहेस, तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. पण ती मला जबरदस्तीनं ढकलून देऊ लागली. आज मी सुनैनाचे ऐकले नाही. मी तिचे थरथरणारे शरीर माझ्या मिठीत घेतले आणि तिला आश्वासन दिले की तू माझी पत्नी आहेस आणि मी तुला कोणतीही इजा करणार नाही. हळूहळू मी तिला माझ्या मिठीत माझ्या प्रेमाची जाणीव करून देत राहिलो होतो. तीही आता विरघळू लागली होती. आता तिने स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करणे सुद्धा सोडून दिले होते आणि तिने स्वतःला माझ्या मिठीत पूर्णपणे सोडून दिलं होतं. मी पण तिला माझ्या मिठीत घट्ट पकडले. त्या रात्री मी तिला तिचे हक्क दिले. आमच्या दोघांमध्ये जे काही घडले ते खूप पूर्वी घडायला हवे होते. लग्नाच्या 3 महिन्यानंतर आज माझ्या लग्नाची रात्र होती. माझे प्रेम मिळाल्यावर तिची सगळी भीती दूर झाली होती. पण तिने मला जे सांगितलं त्यामुळे माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं. मग मला समजले की ती मला इतकी का घाबरत होती, ती माझ्यापासून का पळून गेली. सकाळी उठल्यावर सुनैना शांत बसली होती आणि आई रागाने बसली होती. मी काही गुन्हा केला नव्हता, पण मला माहीत नाही का तरीही मला काळजी वाटत होती. माझी आई रागाने म्हणू लागली की मी नकार दिला होता, तर हे तू सुनैनासोबत जबरदस्ती का केली. माझ्या हिमतीवर आई रागाने खदखदत होती. सुनैना सुद्धा अलगद तोंडवर करून बसली होती. रात्री जरी तिचा मूड खूप आनंदी झाला होता, पण आता मला माहीत नाही की माझ्या आईने तिला कोणता ट्रॅक ऐकवला होता की रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते आणि आताही तिचा चेहरा उतरलेला होता. मला काहीच बोलता येत नव्हते. सुनैना आईला सांगू लागली की त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. मी नकार दिला, पण माझ्या नकारानंतरही विनय राजी झाला नाही. आणि पुढची गोष्ट आईने सांगितली तर मला आश्चर्य वाटले. डोळे उघडे ठेवून आई काही चुकीची बोलली आहे का हे पाहण्यासाठी मी आईकडे पाहू लागलो. ती म्हणाली, मी तुला आता सांगते की सुनैनाला आता घटस्फोट दे, कारण तू या मुलीच्या लायकीचा नाही. मी दगडासारखा झालो होतो आणि पहिल्यांदा हे ऐकून सुनैनासुद्धा घाबरून गेली. मी म्हणालो, आई मला लाज वाटते. सुनैनाच्या संमतीशिवाय मी हे करायला नको होते, पण माझ्यावर विश्वास ठेव. सुनैना माझ्यावर खुश होती. मी तिला कोणताही त्रास दिला नाही आणि हा आमचा नात्याचा गैरवापर केला नाही. मग सुनैनाला घटस्फोट कसा देऊ. पण आई तिच्या मतावर ठाम राहिली. ती म्हणाली, तू घटस्फोट दे, मी तुझ्या वयाच्या दुसऱ्या मुलीशी तुझं लग्न करून देईल, तू तिला सोडून दे. मला आश्चर्य वाटले, पण आई अविचल राहिली. घटस्फोटाबाबत ती वारंवार बोलत होती. आता सुनैना मात्र रडायला लागली. ती म्हणाली, नाही, असं करू नकोस. कृपया मला घटस्फोट देऊ नका. यापुढे मी तुझ्याकडे आईकडे तक्रार करणार नाही. मी चूक केली आहे, आईकडे तक्रार केली. फक्त मला घटस्फोट देऊ नकोस. माझ्या भावाकडे माझी गरज आहे. मी घटस्फोटानंतर गेले तर माझी वहिनी मला घरी राहू देणार नाही. आता ती रडायला लागली. कधी आईची माफी मागायची, कधी माझी माफी मागायची. तिच्या विनंतीवरून आई तिला गप्प करू लागली. ती म्हणाली की तुला या घरात कोणीही हाकलून देणार नाही. मी गोंधळलो होतो, डोके धरून बसलो. पत्नी रडत होती आणि आई घटस्फोटावर ठाम होती. गोंधळामुळे मी घराबाहेर पडलो. मला चक्कर येत होती. सुनैना पण आली होती वाटेत, पण माझ्या आईला असे काय झाले होते की घटस्फोटासाठी आग्रह होते हे मला माहीत नाही. घरात मात्र शोक पसरला होता. सुनैना तिच्या वस्तू गोळा करून खोलीतून निघून गेल्यावर मी घाबरलो. मी आईला प्रश्न विचारला तर ती शांतपणे म्हणाली, मी तुला घटस्फोट द्यायला सांगते कारण तिची मर्जी नाही. मी म्हणालो, नाही, ती माझी पत्नी आहे आणि मला तिच्यासोबत राहायची आहे आणि सुनैनाही माझ्यासोबत राहण्यासाठी तयार आहे. तिची माझ्या विरुद्ध कोणतीही तक्रार नाही. काल तिने तुझ्या तोंडावर हे सिद्ध केले आहे. पण माझ्या आईने मला समजवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि घटस्फोटाचा आग्रही धरला आणि मी हे स्पष्ट नकार दिला. बरेच दिवस निघून गेले होते. आई नसती माझ्याशी वाद घालायची. माझी पत्नी पुन्हा माझ्यासमोर आली नाही. त्या दिवसात माझा धाकटा भाऊ अमेरिकेवरून परतला होता. हे ऐकल्यावर तोही मला समजावू लागला की अशा तरुण बायकोलाही हाच त्रास देतो. बघ भाऊ, तिला घटस्फोट देऊन तिची सुटका कर. पण मी नकार दिला. मी माझ्या भावाला सांगितले की आधी मी तिला घटस्फोट दिला असता, पण आता मी सुनैनाला सोडू शकत नाही. आमचे नाते अधिक घट्ट झाले आहे. मी पहिले की तिला स्वतःला घटस्फोट नको आहे. माझी आई माझ्यावर रागावून अलगद बसली होती आणि माझा भाऊही समजावू लागला होता की मी सुनैनाला घटस्फोट द्यावा. पण मी तिला घटस्फोट देत नव्हतो. माझ्या कुटुंबियाने कुलूप लावून ठेवले होते. मला तिला भेटूही दिले नाही. आता मला माझ्या घरच्यांना अज्ञानाने साथ देत नव्हते. मला त्या रात्री सुनैना काय म्हणाली होती ते आठवू लागले की विनय, तू खूप चांगला आहेस, पण तुझी आई म्हणाली की तू खूप वाईट माणूस आहे. तुझ्यासोबत राहणे योग्य नाही. तुला स्त्रीच्या इज्जतीची पर्वा नाही.
तू माझ्यावर जबरदस्ती करशील, तू मला रडवल, तू मला नुकसान करशील, तू मला त्रास देशील, हे तुझी आई मला म्हणायची. रात्री सुनैना खूप खुश होती आणि मला सर्व काही सांगत होती. मला आश्चर्य वाटले की माझी आई माझ्याबद्दल सुनैनाला असे का म्हणते. एके दिवशी माझा भाऊ नाराज झाला आणि म्हणाला की भाऊ प्लीज सुनैनाला घटस्फोट दे आणि घरात शांतता परत कर. पण मी स्पष्ट नकार दिला. मग माझा भाऊ माझ्याशी आईशी भांडू लागला आणि सर्व सत्य सांगत राहिला. त्याने जे उघड केले ते ऐकून मला धक्का बसला. वास्तव्य माझ्यासमोर आलं होतं. म्हणजे माझा भाऊ सुनैनाच्या प्रेमात होता. त्याला शिक्षण घ्यायला जायचे होते. पण मी आईला मुलीबद्दल सगळे सांगितले आणि सुनैनाही त्यावेळी होकार दिला. पण अचानक माझ्या सासूबाईचे निधन झाले. तिच्या वहिनींना तिचे लवकरात लवकर लग्न करायचे होते. जेव्हा माझ्या आईला हे कळले तेव्हा ती अस्वस्थ झाली. त्यावेळी माझा भाऊ भारतात येऊ शकला नाही. माझ्या आईने नेहमीप्रमाणे माझा वापर केला. त्या मुलीशी माझे लग्न लावून दिले. मला सुनैनापासून दूर ठेवण्यासाठी माझ्या आईचा हेतू होता. लहान भाऊ आल्यावर ती तिला घटस्फोट देईल आणि त्याचे लग्न करेल हे सत्य कळल्यावर मी दगड झालो. कोणती आई आपल्या मुलाशी असे कसे करू शकते. एका मुलासाठी माझ्या आईने दुसऱ्या मुलाचा वापर केला. मी खेदाने आईला विचारले की तू असे का केले. आणि त्यानंतर माझी आई जे बोलली ती माझ्यासाठी मोठा धक्का होता. आई म्हणाली तू माझा मुलगा नाहीस, तू माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहेस. आई म्हणाली तुझ्या वडिलांनी माझ्या मुलांना कधीच आपले मुलं मानले नाही. सर्व मालमत्ता तुझ्या नावावर हस्तांतरित केली आहे. मी तुझ्यावर प्रेम कसे करू. फक्त मला माझ्या मुलांचे हक्क पूर्ण करायचे होते. मी उदास नजरेने आईकडे पाहत राहिलो. माझ्या आईला काही वाटलं तरी मी तिला माझी खरी आई मानलं होतं. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांचा पैशांचा माझ्या भावा बहिणींना जास्त आनंद झाला. मी माझ्या आईसोबत एक मिनिटही राहिलो नाही. मी शांतपणे तिथून निघून गेलो. ज्या लोकांनी आयुष्यावर फक्त माझा वापर केला होता त्या लोकांचे प्रेम मी माझ्या हृदयातून फाडून फेकले होते. मी सुनैनाकडे गेलो आणि तिला विचारले सुनैना मला सांग तुला माझ्यासोबत राहायचे आहे की माझ्या भावासोबत. ती म्हणाली तू मला घटस्फोट देशील. सुनैना म्हणाली मला तुझ्यासोबत राहायचे आहे. ती एक निरागस मुलगी होती. तिला फक्त आसरा हवा होता. कठीण प्रसंगी तिला आसरा देणारा माणूस तिच्यासोबत आयुष्य घालवत होता. पूर्वी ती माझ्या आईच्या बोलण्यावर आकर्षित व्हायची आणि घाबरत होती. कारण माझ्या आईने सुनैनाच्या मनात माझ्याबद्दल चुकीचा निवड केला होता. सुनैनासोबत मी वेगळ्या घरात शिफ्ट झालो. मी अजूनही माझ्या भाऊ बहिणींचा खर्च पाठवतो. पण प्रयत्न करूनही मी त्यांच्यासाठी माझे मन बदलू शकलो नाही. पण आता मी कधीच माझ्या सावत्र आईला भेटत नाही. ज्या लोकांनी आयुष्यभर फक्त माझा वापर केला होता. परंतु देवाने मला माझी पत्नी म्हणून एक सुंदर भेट दिली. माझी पत्नी सुनैना माझी खूप काळजी घेते. ती माझ्या प्रत्येक संकटात मला साथ देते. धन्यवाद मित्रांनो. स्टोरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला क्राईम कट्टा या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.